Good morning students. Let us start with a new lecture. In this video we are going to start with same point. Last time we were discussing about elevation in boiling point. आपण हा पॉइंट डिस्कस करत होतो. elevation in boiling point काय आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं सॉल्व्हंट मध्ये नॉन व्होलाटाईल सोल्यूट ॲड केल्यावर वेपर प्रेशर डिक्रीज होतोय. पाठीमागचा व्हिडिओ वाटल्यास बघा आणि त्यामुळे बॉइलिंग पॉइंट इन्क्रीज होतोय. कारण का बॉइलिंग पॉइंट एक असं टेम्परेचर आहे ज्या टेम्परेचरला वेपर प्रेशर ऑफ लिक्विड बिकम्स इक्वल टू ॲटमॉस्फेरिक प्रेशर. बरोबर आहे. आणि मी तुम्हाला एक ग्राफ दिला होता लास्ट टाइम ज्याच्यामध्ये 2 लाईन्स होत्या, वन फॉर सॉल्व्हंट वन फॉर सोल्युशन. ओके. आणि त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट. लास्ट इक्वेशन आपण डिराईव्ह केलं होतं डेल्टा टी बी इज इक्वल टू के बी इंटू एम. लास्ट videos carefully बघा, don't miss any video. These are sequential. Okay, and if you miss them, if you don't prepare, then it will be bit difficult to understand next things. Okay, so delta TB is equal to KB into M हे इक्वेशन आपण लास्ट लेक्चर मध्ये डिराईव्ह केलं होतं. where delta TB is a elevation in boiling point. KB तुम्हाला सांगितलं होतं इबिलिओस्कोपिक कॉन्स्टंट, मोलाल elevation constant or molal elevation in boiling point constant, and m small m is molality. म्हणजे ज्यांनी लास्ट व्हिडिओ बघितला होता, प्रिपरेशन केलं आहे, त्यांना हा फॉर्म्युला पाठ असणार आहे. ओके. वेअर के बी इज कॉल्ड ॲज मोलाल एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट कॉन्स्टंट or it is also known as ebullioscopic constant. Much of time definition of this constant is asked in exam. or it is also known as molar elevation constant. ओके. त्याला आपण काय म्हणू शकतोय, मोलार एलिव्हेशन कॉन्स्टंट KB ला आपण म्हणतोय. ओके. जसं बऱ्याच वेळा ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंटला वेगळी वेगळी नावं दिली जातात, तसं इथं KB ला आपण एक लेबल दिलंय इबिलिओस्कोपिक कॉन्स्टंटचं. ओके. चलो, इफ सोल्युशनचे यूज करायलोय मी, त्या ग्राफमध्ये तुम्ही बघितला एक्सपेरिमेंट कॅरी आउट करायलोय, सॉल्व्हंटचा बॉइलिंग पॉईंट बघतोय, सोल्युशनचा बॉइलिंग पॉईंट बघतोय. पण जे सोल्युशन आहे त्याची मोलॅलिटी 1 आहे. सोल्युशनची मोलॅलिटी काय 1 आहे. तुम्हाला माहिती आहे मोलॅलिटी 1 कधी असते, जेव्हा सोल्युशन बनवताना 1 मोल सोल्यूट 1 kg सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व केला जातोय. 1 मोल सोल्यूट 1 kg सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व केला जातोय. इन दॅट केस मोलॅलिटी ऑफ सोल्युशन बिकम्स 1. मोलॅलिटी ऑफ सोल्युशन बिकम्स 1. तर मी सोल्युशनचे घेतलंय, त्याचं कॉन्सन्ट्रेशन 1 मोलाल आहे. कॉन्सन्ट्रेशन 1 मोलाल आहे. सो इथं मोलॅलिटीच्या जागी मी 1 प्लेस करेन, तेव्हा मला मिळेल डेल्टा टी बी इज इक्वल टू के बी. कारण का हे 1 असेल तर डेल्टा टी बी इज इक्वल टू के बी. दिस इक्वेशन बिकम्स लाईकवाईज व्हेन मोलॅलिटी ऑफ सोल्युशन इज 1. मोलॅलिटी ऑफ सोल्युशन इज 1. देअरफॉर using this equation you can define ebullioscopic constant. You can define ebullioscopic constant. कसं डेफिनेशन लिहाल बघा, इथं कळते आपल्याला इबिलिओस्कोपिक कॉन्स्टंट हा इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट आहे. इबिलिओस्कोपिक कॉन्स्टंट हा इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट आहे. इथं इक्वल टू साइन आहे, म्हणजे हे दोघे सेम आहेत. इबिलिओस्कोपिक कॉन्स्टंट इज इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट प्रोड्यूस्ड बाय 1 मोलाल सोल्युशन. प्रोड्यूस्ड बाय 1 मोलाल सोल्युशन. पण सोल्युशन 1 मोलाल कधी असते ते मी तुम्हाला सांगितलं होतं. when 1 mole of solute is dissolved in 1 kg of solvent. बऱ्याच वेळा 1 मार्क क्वेश्चन मध्ये ही डेफिनेशन विचारली जाते. इबिलिओस्कोपिक कॉन्स्टंटला डिफाइन करा. इबिलिओस्कोपिक कॉन्स्टंट और मोलाल एलिव्हेशन कॉन्स्टंट KB इज डिफाइंड ॲज एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट. बघा KB हा काय, एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट प्रोड्यूस्ड बाय 1 मोलाल सोल्युशन. प्रोड्यूस्ड बाय 1 मोलाल solution when 1 mole of solute dissolved in 1 kg of solvent. when 1 mole of solute dissolved in 1 kg of solvent. तर ही डेफिनेशन बऱ्याच वेळा विचारली जाते. मोलाल एलिव्हेशन कॉन्स्टंट किंवा मी म्हटलं इबिलिओस्कोपिक कॉन्स्टंट is elevation in boiling point when molality of solution is 1. that is 1 molar solution is there, and 1 molar solution is obtained when 1 mole of solute is dissolved in 1 kg of solvent. Okay. If you use this equation
एम ला इकडं नेलात तुम्ही, एम ला या साईडला नेलात तर केबी साठी इक्वेशन काय बनेल मॅथमॅटिकली, डेल्टा टीबी डिवाइड बाय एम, डेल्टा टीबी डिवाइड बाय एम इज इक्वल टू केबी, delta TB divided by m is equal to KB. This equation can be obtained, okay, by rearranging this equation. आता हे इक्वेशन असं केलंय कारण का मला युनिट डिराईव्ह करायचं आहे केबीचं, जे बऱ्याच वेळा मल्टिपल चॉईस क्वेश्चनसाठी विचारलं जातं आहे. केबीचं युनिट काय असेल तर डेल्टा टीबी माहिती आहे बॉइलिंग पॉईंटमधला डिफरन्स आहे सोल्युशन आणि सॉल्व्हंटच्या, आणि बॉइलिंग पॉईंटमधला डिफरन्स केल्विनमध्ये मेजर करणार, आणि मोलॅलिटी मोल पर केजी मध्ये लिहितात, मोलॅलिटी मोल पर केजी मध्ये लिहितात. तर इथं मी केल्विन ठेवणार, इथं ठेवणार मोल पर केजी. आता मोल पर केजी ठेवलं तर केजी डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर न्यूमरेटरमध्ये येईल, डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर न्यूमरेटरमध्ये येईल. त्यामुळे केबीचा जो इक्वेशन आहे तो कसा असणार आहे बघा, डेल्टा टीबी इज एक्सप्रेस्ड इन केल्विन अँड मोलॅलिटी इज एक्सप्रेस्ड इन मोल पर केजी, देअरफॉर युनिट ऑफ केबी इज केल्विन, आणि सांगितलं मोल पर केजी, केजी वरती येईल त्यामुळे केल्विन केजी पर मोल, केल्विन केजी पर मोल. इथं डिग्री सेल्सिअस केजी पर मोल पण चालेल, बट एसआय युनिट जे असणार आहे ते केल्विन केजी पर मोल, कारण टेम्परेचर आपण केल्विनचा यूज करून मेजर करू शकतोय. ॲज वेल वी कॅन एक्सप्रेस टेम्परेचर इन डिग्री सेल्सिअस ऑल्सो, बरोबर आहे ना. सो केबी कॅन बी एक्सप्रेस्ड युजिंग युनिट केल्विन केजी पर मोल. This equation, this unit can be asked for multiple choice question. ओके, त्यामुळे गेल्या एक्झाममध्ये टर्मिनलला वगैरे हा क्वेश्चन आला होता. तर केल्विन केजी पर मोल हे युनिट असणार आहे इबिलिओस्कोपिक कॉन्स्टंटसाठीचं. ओके, हे लास्ट टाइम आपण लेक्चरला डिस्कस करत होतो. चलो, जर मी सोल्युशन बनवतोय बरोबर आहे, आणि सोल्युशन बनवायला असताना मी W2 ग्रॅम सोल्यूट घेतोय. सोल्यूट माहिती आहे सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व करणार आहे, कारण सोल्युशन टू ऑप्टेन सोल्युशन सोल्यूट इज डिझॉल्व्ड इन सॉल्व्हंट. सो W2 ग्रॅम ऑफ सोल्यूट. ओके, तो सोल्यूट जो आहे त्याचा मोलार मास M2 आहे. म्हणजे मी W2 ग्रॅम ग्लुकोज घेतलं, म्हणजे समजा 100 ग्रॅम ग्लुकोज घेतलं वेइंग बॅलन्सवर, तर मोलार मास ग्लुकोजचं तुम्हाला माहिती आहे, ग्लुकोजचा फॉर्म्युला काय C6H12O6, आणि कार्बनचं मास किती आहे 12, हायड्रोजनचं मास 1, ऑक्सिजनचं मास 16. सगळ्यांच्या मासची बेरीज घेतल्यावर मोलार मास ग्लुकोजचं येत आहे, ते आपण लास्ट इयरला कॅल्क्युलेट पण केलं होतं, आणि ते येत आहे 180. ते किती येत आहे 180. सो W2 ग्रॅम जर सोल्यूट घेतला ज्याचं मोलार मास M2 आहे, आणि तो डिझॉल्व केला W1 ग्रॅम सॉल्व्हंटमध्ये, कारण सोल्युशन टू ऑप्टेन सोल्युशन सोल्यूट मस्ट बी डिझॉल्व्ड इन सॉल्व्हंट. सो W2 ग्रॅम ऑफ सोल्यूट, W2 ग्रॅम ऑफ सोल्यूट विथ मोलार मास M2 डिझॉल्व इन W1 ग्रॅम ऑफ सॉल्व्हंट. ओके, नाउ मोलॅलिटी. मोलॅलिटी मी तुम्हाला सांगितलं नंबर ऑफ मोल ऑफ सोल्यूट डिवाइड बाय मास ऑफ सॉल्व्हंट. जर तुम्हाला पाठ नसेल तर हा फॉर्म्युला लिहून ठेवा. मोलॅलिटी इज इक्वल टू नंबर ऑफ मोल ऑफ सोल्यूट डिवाइड बाय मास ऑफ सॉल्व्हंट. आणि नंबर ऑफ मोल ऑफ सोल्यूट कसे कॅल्क्युलेट करायचे, मास ऑफ सोल्यूट डिवाइड बाय मोलार मास ऑफ सोल्यूट, मास ऑफ सोल्यूट डिवाइड बाय मोलार मास ऑफ सोल्यूट. दिस इज नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट, दिस इज नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. सो मोलॅलिटीचा एक फॉर्म्युला बनतोय जो युजली आपण यूज करणार आहे इथून पुढे. मोलॅलिटी इज इक्वल टू मास ऑफ सोल्यूट डिवाइड बाय मोलार मास ऑफ सोल्यूट इंटू मास ऑफ सॉल्व्हंट. This formula is used to calculate molality of the solution. Okay, काय फॉर्म्युला आहे, मोलॅलिटी इज इक्वल टू मोलॅलिटी इंडिकेटेड बाय स्मॉल m मास ऑफ सोल्यूट डिवाइड बाय मोलार मास ऑफ सोल्यूट इंटू मास ऑफ सॉल्व्हंट. नाउ यूज symbol for every physical quantity. So molality indicated by m, mass of solute W2 divided by molar mass of solute M2 into mass of solvent W1. So this is formula for molality of the solution. This is formula for molality of the solution. बरोबर आहे का. नाउ तुम्हाला माहिती आहे इथं डेल टीबी बरोबर केबी इंटू एम आहे, तर मोलॅलिटीचा फॉर्म्युला मी त्याच्यामध्ये ठेवतोय. सो डेल टीबी इज इक्वल टू केबी इंटू एम. एम ची व्हॅल्यू बघा W2 डिवाइड बाय M2 इंटू W1, W2 डिवाइड बाय M2 इंटू W1. So I have placed the value of molality, okay, formula of molality over here. So this is equation
used to calculate delta TB. Okay, this equation can be also written as delta TB is equal to KB into 1000 into W2 divided by M2 into W1. तुम्ही म्हणणार इथं 1000 का यूज केलं? इथं जेव्हा मोस्ट ऑफ टाइम वेट्स घ्यायचे असतात तेव्हा किलोग्रॅम्स मध्ये घेतोय आपण. कशामध्ये घेतोय? किलोग्रॅम्स मध्ये. आता हे दोन जर ग्रॅम्स मध्ये असतील किंवा किलोग्रॅम्स मध्ये असतील तर त्यांची युनिट जी आहे ती कॅन्सल होतील. ओके, पण हा जर ग्रॅम मध्ये घेतला तर याला किलोग्रॅम मध्ये कन्वर्ट करायचं झालं. ग्रॅमला किलोग्रॅम मध्ये कसं कन्वर्ट करतात? जे काय व्हॅल्यू दिली आहे ग्रॅम मध्ये त्याला डिवाइड बाय 1000 करणार आपण. सो इफ दिस व्हॅल्यू इज इन ग्रॅम देन यू हॅव टू डिवाइड इट बाय 1000 आणि इथं जर 1000 ने डिवाइड केलं तर ते वरती येईल. So this formula is used when all values are in kilograms and this formula can be used when values are in grams. कारण या W1 ला ग्रॅम मधून किलोग्रॅम मध्ये कन्वर्ट करायसाठी इथं काय केलंय? 1000 न डिवाइड केलं होतं, पण डिवाइड केल्यावर तो डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर न्यूमरेटर मध्ये आला. सो डेल्टा TB इज इक्वल टू KB इंटू 1000 W2 divided by M2 into W1. So this formula can be used to calculate elevation in boiling point when all weights are in gram, and this formula is used to calculate elevation in boiling point when weights are given in kilograms. Okay, we need not to change them in grams. Okay, तर हे लक्षात येते काय बघा. आता हाच फॉर्म्युला M2 साठी लिहिता येईल का रे? हो, M2 ला इकडे नेलं, डेल TB ला इकडे आणलं तर इक्वेशन काय बनेल? M2 is equal to 1000 KB into W2. M2 ला इकडे आणले म्हणजे डेल्टा TB इकडे येणार, डेल्टा TB divided by W1. So this is formula to calculate molar mass of solute. This is the formula to calculate molar mass of the solute. तर हा फॉर्म्युला यूज करणार आहे मोलार मास ऑफ सोल्यूट कॅल्क्युलेट करण्यासाठी. आता मला काय सांगायचं इथे, बऱ्याच वेळा 2 मार्क्सचा क्वेश्चन विचारतात की मोलार मास ऑफ सोल्यूट अँड इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट यांच्यातलं रिलेशन डिराईव्ह करा. ओके, डिराईव्ह रिलेशन बिटवीन मोलार मास ऑफ सोल्यूट अँड इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट. इन दॅट केस तुम्ही हा फॉर्म्युला डिराईव्ह करायचा आहे स्टार्टिंग फ्रॉम हिअर. ओके, you have to calculate the formula, derive the formula till here. Okay, so this can be the question for 2 marks. Derive relation between ebullioscopic constant, molar mass and elevation in boiling point. Okay, मी इथं काहीच केलं नाही, मी फक्त मोलॅलिटीचा फॉर्म्युला ठेवला इथं. हा W2 डिवाइड बाय M2 इंटू W1 एवढा फॉर्म्युला पाठ करून व्हॅल्यू प्लेस करायची आहे. आणि W1 ग्रॅम मध्ये असेल तर इथं त्याला केजी मध्ये करायला 1000 न काय केलं, इथं डिवाइड केलं होतं, ते वरती मल्टिप्लाय झालं. ओके, त्यामुळं हा फॉर्म्युला बनेल. आणि M2 ला इकडं आणि डेल TB ला इकडं. ऑलरेडी आपण बघितलं होतं डेल्टा TB इज इक्वल टू KB इंटू M. याचा अर्थ मी फक्त M म्हणजे मोलॅलिटीची व्हॅल्यू ठेवली. येस ऑर नो? तर हा इथं तुमचा इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट हा जो पॉइंट आहे तो फिनिश होतोय. इथं आपण काय करणार आहे, न्यू पॉइंटकडे जाणार आहे. ओके, या टॉपिकमध्ये आणखी 2 इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत जे आपण डिस्कस करणार आहे आणि टॉपिक फिनिश होईल. मग प्रॉब्लेम्स आपण डिस्कस करू. ओके, पण इथंपर्यंतचा पार्ट इम्पॉर्टंट आहे कारण का मी सांगतोय या टॉपिकमध्ये हार्डली 4 ते 5 क्वेश्चन मोठे निघतात. ओके, आणि बऱ्याच वेळा या टॉपिकवर मागच्या एक्झाम्समध्ये 5-6 मार्क्सचे क्वेश्चन येतात आउट ऑफ 35. जर फर्स्ट पेपरचा विचार केला 35 मधले 5-6 मार्क्सचे क्वेश्चन या टॉपिकवर येतात. एक मोठा क्वेश्चन तर बनतोयच. त्यामुळं हा जो पार्ट आहे तो परत इम्पॉर्टंट आहे. डेफिनेशन विचारली जाऊ शकते, युनिट विचारलं जाऊ शकते केबीचं. त्यामुळं वॉच व्हिडिओ केअरफुली अँड राईट डाऊन द नोट्स. ओके, ते इम्पॉर्टंट असेल. आफ्टर दिस विल स्टार्ट विथ डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट इंडिकेटेड बाय डेल्टा TF. इट इज इंडिकेटेड बाय डेल्टा TF. आपण अगोदर काय डिस्कस केलं होतं, इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट त्याला इंडिकेट केलं होतं डेल्टा TB न. आता काय बघतोय आपण, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट इट इज इंडिकेटेड बाय डेल्टा TF. त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा फ्रीजिंग पॉइंट काय एक्झॅक्टली माहिती पाहिजे. माहिती आहे तुम्हाला वॉटरचा फ्रीजिंग पॉइंट 0 डिग्री सेल्सिअस आहे, सगळ्यांना माहिती आहे बरोबर. आणि फ्रीजिंग पॉइंटला तुम्हाला माहिती आहे सॉलिड स्टेट आणि लिक्विड स्टेट त्या सबस्टन्सची. वॉटरचा फॉर्म्युला काय H2O, आईसचा फॉर्म्युला काय H2O. बोथ आर सेम सबस्टन्स, पण वॉटर लिक्विड आहे, आईस कसं आहे सॉलिड आहे.
आणि 0 डिग्री सेल्सिअसला दोघे इक्विलिब्रियम मध्ये असतात. 0च्या पुढे लिक्विड मिळतंय, 0च्या आतमध्ये सॉलिड मिळतंय. 0ला एक्झॅक्टली दोघे काय असतात, इक्विलिब्रियम मध्ये असतात. सॉलिड स्टेट आणि लिक्विड स्टेट at that temperature are in equilibrium, and that temperature when solid state and liquid state are equilibrium, त्या केसमध्ये सॉलिड स्टेट आणि लिक्विड स्टेटचं व्हेपर प्रेशर इक्वल होत आहे. सॉलिड स्टेट आणि लिक्विड स्टेटचं व्हेपर प्रेशर इक्वल होत आहे. जेव्हा एखाद्या सबस्टन्सची सॉलिड स्टेट आणि लिक्विड स्टेट इक्विलिब्रियम मध्ये असते, म्हणजेच त्यांचं व्हेपर प्रेशर इक्वल असतंय, तेव्हाचं जे टेम्परेचर आहे त्या टेम्परेचरला आपण म्हणतोय फ्रीजिंग पॉईंट. त्या टेम्परेचरला आपण काय बोलतोय, फ्रीजिंग पॉईंट. मग फ्रीजिंग पॉईंटची डेफिनेशन विचारली तर मी या स्लाइडमध्ये नाही लिहिली आहे, कारण का या टॉपिकमध्ये फ्रीजिंग पॉईंटची डेफिनेशन तुम्हाला विचारतील नाही विचारतील. ओके, पण फ्रीजिंग पॉईंटची डेफिनेशन सगळ्यांना पाठ असायला हवी. द टेम्परेचर ॲट विच सॉलिड स्टेट अँड लिक्विड स्टेट ऑफ सबस्टन्स आर इन इक्विलिब्रियम अँड बोथ हॅव सेम वेपर प्रेशर. both have same vapor pressure is called as freezing point. It's called as freezing point. एक ग्राफ आहे बघा इथं. हा ग्राफ काय इंडिकेट करतोय, वेपर प्रेशर अगेन्स्ट टेम्परेचर. म्हणजे हा ग्राफ आपल्यासाठी जुना आहे, कारण का एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट मध्ये पण हाच ग्राफ आपण डिस्कस केला होता. ओके, वेपर प्रेशर ऑन वाय ॲक्सिस, टेम्परेचर ऑन एक्स ॲक्सिस. तुम्हाला माहिती आहे मी एक स्टेटमेंट केलं होतं लास्ट लेक्चरमध्ये, वेपर प्रेशर इज ऑलवेज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. वेपर प्रेशर इज ऑलवेज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. अँड लिक्विड सॉल्वंट जो आहे त्याचं वेपर प्रेशर ऑलवेज हायर दॅन वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन. लास्ट लेक्चरमध्ये आपण हे पण डिस्कस केलं आहे, लिक्विड सॉल्वंट जो आहे त्याचं वेपर प्रेशर सोल्युशनच्या वेपर प्रेशरपेक्षा जास्त असेल. या ग्राफमध्ये एक लाईन आणखी वाढवली आहे बघा, सॉलिड सॉल्वंटची लाईन आहे. इथं सॉलिड सॉल्वंटची लाईन आहे. याच्यामध्ये काय दिसतंय, सॉलिड सॉल्वंटचं सुद्धा वेपर प्रेशर वाढायला लागले, कारण का टेम्परेचर वाढायला लागले. तुम्ही सॉलिड मटेरियल घ्या, लिक्विड मटेरियल घ्या, वेपर प्रेशर इन्क्रीज होणारच आहे जर टेम्परेचर वाढणार असेल तर. सो दिस इज लाईन ऑफ सॉलिड सॉल्वंट, दिस इज लाईन ऑफ लिक्विड सॉल्वंट, दिस इज लाईन ऑफ लिक्विड सोल्युशन. ओके, सो टेम्परेचर इकडं आलं तर डिक्रीज व्हायला आहे, टेम्परेचर डिक्रीज होत आलं, इथं पोहोचलो आपण. ओके, अँड ॲट दिस टेम्परेचर लक्षात येते का, हा टेम्परेचर आहे ना T0. At this temperature, liquid state and solid state are in equilibrium. So they have same vapor pressure because these two lines बरोबर आहे ना, काय व्हायला एकमेकाला टच होत आहे तिथं. तर इथं काय होणार आहे, वेपर प्रेशर काय आहे, दोघांचं इक्वल आहे. सो इथं काय करणार तुम्ही, वेपर प्रेशर इक्वल आहे म्हणजे हा काय असणार आहे, फ्रीजिंग पॉईंट असणार आहे. कुणाचा, सॉल्वंटचा. आणि हे बघा इथं ही लाईन टच होते लिक्विड सॉल्वंटला, आणि त्यामुळं हा जो आहे तो सोल्युशनचा फ्रीजिंग पॉईंट आहे. सोल्युशनचा फ्रीजिंग पॉईंट, बिकॉज लाईन ऑफ सोल्युशन अँड सॉलिड सॉल्वंट टच टू इच अदर ॲट दिस पॉईंट. ओके, सो दिस इज फ्रीजिंग पॉईंट ऑफ सोल्युशन, दिस इज फ्रीजिंग पॉईंट ऑफ सॉल्वंट. सो फ्रीजिंग पॉईंट ऑफ सॉल्वंट this one, freezing point of solution this one. That means freezing points are not equal. Freezing points are not equal. When solvent is converted into solution or solution is obtained from solvent, freezing point decrease होतोय. Solvent चा freezing point higher असतोय, solution चा freezing point lower असेल. Okay, so freezing point of solution is less than freezing point of solvent. There is a difference between freezing point of solvent and solution, and that difference is known as depression in freezing point. That difference is known as depression in freezing point. The difference in freezing points of pure solvent and solution prepared by dissolving non-volatile solute in solvent is called as depression in freezing point. It is indicated by delta TF. लक्षात येते, फ्रीजिंग पॉइंट मध्ये जो डिफरन्स आहे सॉल्वंटच्या आणि सोल्युशनच्या, त्या फ्रीजिंग पॉईंट मधल्या डिफरन्सला आपण म्हणतोय डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट. ओके, फ्रीजिंग पॉईंट मधला डिफरन्स जो आहे त्याला आपण म्हणतोय डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट. जर मॅथमॅटिकल इक्वेशन लिहायचं झालं डेल्टा TF साठी तर काय लिहिणार, TF नॉट म्हणजे फ्रीजिंग पॉईंट ऑफ सॉल्वंट अँड TF म्हणजे फ्रीजिंग पॉईंट ऑफ सोल्युशन. यातून ही व्हॅल्यू मायनस कराल तर काय होणार आहे, डेल्टा TF ची व्हॅल्यू मिळेल
TF naught minus TF. TF naught minus TF. So this is the formula to calculate depression in freezing point. Difference between freezing point of solvent and freezing point of solution obtained by subtracting freezing point of solution from freezing point of solvent. So delta TF is equal to TF naught minus TF. TF naught is freezing point of solvent. TF is freezing point of solution. तर मी काय सांगितलं होतं, नॉन व्होलाटाईल सोल्यूट ॲड केल्यानंतर वेपर प्रेशर डिक्रीज होत आहे आणि त्यामुळे फ्रीजिंग पॉईंट सुद्धा डिक्रीज होतोय, बरोबर आहे. त्यामुळे इथं मी काय लिहितोय बघा, राऊट्स लॉ मध्ये सांगितलंय व्हेन नॉन व्होलाटाईल सोल्यूट ॲडेड टू सॉल्व्हंट इट्स वेपर प्रेशर डिक्रीजेस अँड सोल्यूशन विल नाउ फ्रीज ॲट टेम्परेचर वेअर इट्स वेपर प्रेशर बिकम्स आयडेंटिकल टू सॉलिड सॉल्व्हंट. वेपर प्रेशर ही जी लाईन आहे आणि ही लाईन टच होतील तेव्हा वेपर प्रेशर इक्वल होणार आहे. कुणाचं, सोल्युशनचं आणि सॉलिड सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर इक्वल होणार आहे, तेव्हा तो फ्रीज होणार. कोण, सोल्युशन. ओके. where vapor pressure becomes identical to that of solvent, thus freezing point of solvent, the freezing point of solventचा freezing point solution बनवल्यावर डिक्रीज होतोय. सॉल्व्हंटचा फ्रीजिंग पॉइंट सोल्युशन बनवल्यावर म्हणजे सोल्यूट ॲड केल्यावर डिक्रीज होतोय. सो इथं काय लिहिलंय बघा, दस फ्रीजिंग पॉइंट ऑफ सॉल्व्हंट डिक्रीजेस. चलो, जसं डेल्टा टीबी मोलॅलिटीला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे तसंच डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट सुद्धा मोलॅलिटीला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. द डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट ऑफ डायल्यूट सोल्युशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मोलॅलिटी. हा शब्द तुम्ही यूज करू शकताय, और त्याच्याऐवजी एक मोठा शब्द वापरू शकताय, मोलाल कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूशन. मोलॅलिटी ऑफ सोल्यूशन और मोलाल कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूशन. आणि तुम्हाला सांगितलं मोलॅलिटी ऑलवेज एक्सप्रेस्ड इन मोल पर केजी. मोलॅलिटी ऑलवेज एक्सप्रेस्ड इन मोल पर केजी. लक्षात राहील. सो डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट ऑफ डायल्यूट सोल्यूशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मोलाल कॉन्सन्ट्रेशन म्हणजे मोलॅलिटी. हे एवढं वर्डमध्ये लिहिलंय ते इक्वेशनमध्ये असं लिहाल, डेल्टा टी एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एम. तुम्हाला एक गोष्ट सांगू, हे इक्वेशन आणि मागे डेल्टा टी बीचं इक्वेशन सेम आहे, त्यामुळे डिरिव्हेशन पण सेम आहे पुढे. ओके. मग डेल्टा टी एफ इज इक्वल टू के एफ इंटू एम. बरोबर आहे, डेल्टा टी एफ इज इक्वल टू के एफ इंटू एम. तिथं के बीला आपण इबिलिओस्कोपिक कॉन्स्टंट म्हटलं होतं, इथं के एफला काय म्हणायचं, के एफला क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट म्हणायचं. फेअर के एफ इज अ डिप्रेशन कॉन्स्टंट और मोलाल डिप्रेशन कॉन्स्टंट और क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट. मुळात क्रायोस्कोपी हा शब्द फ्रीजिंगशी रिलेटेड आहे, त्यामुळे इथं तुम्ही लक्षात ठेवताय त्याला काय म्हणतोय आपण, क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट. डिप्रेशन कॉन्स्टंट, मोलाल डिप्रेशन कॉन्स्टंट, और इट इज नोन एज क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट. इफ मोलॅलिटी ऑफ सोल्यूशन इज 1 मोलाल, मोलॅलिटी ऑफ सोल्यूशन इज 1 मोलाल, दॅट इज या सोल्यूशन मध्ये मी मागाशी सांगितल्यासारखं 1 मोल ऑफ सोल्यूट डिझॉल्व्ड इन 1 kg ऑफ सॉल्व्हंट. जेव्हा सोल्यूशन बनवलं तेव्हा 1 मोल ऑफ सोल्यूट यूज्ड इन 1 kg ऑफ सॉल्व्हंट. मोलॅलिटी 1 येईल, मोलॅलिटी ऑफ सोल्यूशन इज 1. मग इथं 1 ठेवलं तर डेल टी एफ बरोबर काय येणार आहे, के एफ. डेल्टा टी एफ बरोबर काय येणार आहे, के एफ. बरोबर आहे का. आणि यावरून आपण डेफिनेशन बनवणार. के एफ म्हणजे काय, क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट. डेल्टा टी एफ म्हणजे काय, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट हा काय आहे, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. कधी, जेव्हा सोल्यूशन 1 मोलाल होतं. सोल्यूशन काय होतं, 1 मोलाल होतं. त्यामुळे डेफिनेशन कशी आहे, मोलाल डिप्रेशन कॉन्स्टंट इज डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट प्रोड्यूस्ड बाय 1 मोलाल सोल्यूशन. प्रोड्यूस्ड बाय 1 मोलाल सोल्यूशन. डेफिनेशन पण सेम आहे, फक्त इथं डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट आहे, तिथं इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट होतं. A solution containing 1 mole of non-volatile solute in 1 kilogram of solvent. मगाशीच बोललो मी, 1 मोलाल सोल्यूशन बनवण्यासाठी 1 मोल ऑफ सोल्यूट डिझॉल्व्ड इन 1 kg ऑफ सॉल्व्हंट. मॅथमॅटिकली माहिती आहे ना, हे इक्वेशन यमला पलीकडे नेलात. इथं जरा करेक्शन राहिलंय बघा, तुमच्या लक्षात येत असेल. यमला इकडे पलीकडे नेलं तर डेल टी एफ डिवाइड बाय एम इज इक्वल टू के एफ. इथं एम नाही पाहिजे होता, के एफ. आता डेल टी एफ परत एकदा
टेम्परेचर मधला डिफरन्स आहे. फ्रीजिंग पॉईंट जरी असला तरी फ्रीजिंग पॉईंट टेम्परेचरच आहे की, त्यामुळे टेम्परेचर मधला डिफरन्स केल्विन मध्ये आणि मोलॅलिटी मोल पर केजी मध्ये. सो डेल टी एफ इज एक्सप्रेस्ड इन केल्विन अँड एम म्हणजे मोलॅलिटी इज एक्सप्रेस्ड इन मोल पर केजी. बरोबर आहे का? म्हणजे इथं केल्विन युनिट असेल आणि इथं मोल पर केजी. आणि तुम्हाला माहिती आहे मोल पर केजी लिहिला तर केजी डिनॉमिनेटर न्यूमरेटरमध्ये जाईल आणि त्यामुळे के एफचं इक्वेशन, के एफचं युनिट काय होणार आहे? के एफ इज एक्सप्रेस्ड इन केल्विन केजी पर मोल. के एफ इज एक्सप्रेस्ड इन केल्विन केजी पर मोल. लक्षात राहील. तर हे युनिट पण विचारलं जाईल आणि इथं डिग्री सेल्सिअस लिहिता येईल बरं का, पण केल्विनमध्ये विचारलं का? केल्विनमध्ये लिहिणं बरोबर आहे. एसआय युनिट नॉर्मली आपण एक्सप्रेस करतोय म्हणून केल्विनमध्ये लिहिलंय. इथं तुम्ही डिग्री सेल्सिअस लिहू शकला असता. टेम्परेचर डिग्री सेल्सिअसमध्ये पण मेजर करतोय आपण. सो इट कॅन बी ऑल्सो रिटन ॲज डिग्री सेल्सिअस केजी पर मोल. बघा की पाठीमागं जे झालं त्याचाच रिपीट टेलिकास्ट हा आहे. फक्त डेल टी एफच्या जागी तिथं डेल टी बी होतं आणि इथं के एफच्या जागी के बी होतं. ओके, रिपीट टेलिकास्ट आहे. सिमिलरली पुढं इफ W2 ग्रॅम ऑफ सोल्यूट, बरोबर आहे, सोल्यूट W2 ग्रॅम आहे, मोलार मास M2 आहे, जसं मगाशी सांगितलं डिझॉल्ड इन W1 ग्रॅम ऑफ सॉल्वंट. आणि मी हे पण सांगितलं मोलॅलिटीचा फॉर्म्युला आहे मास ऑफ सोल्यूट डिवाइड बाय मोलार मास ऑफ सोल्यूट इंटू मास ऑफ सॉल्वंट. आणि याचे सिम्बॉल आपण यूज केले M इज इक्वल टू W2 डिवाइड बाय M2 इंटू W1. ओके, त्यानंतर डेल टी एफ माहिती आहे ना, के एफ इंटू M होता, M ची व्हॅल्यू ठेवली W2 बाय M2 इंटू W1. आणि मी सांगितलं हा फॉर्म्युला कधी यूज करायचा बरं, आठवते काय? हा फॉर्म्युला यूज करायचा जेव्हा सगळे वेट किलोग्रॅम्समध्ये दिलेले असतील, सगळे वेट किलोग्रॅम्समध्ये दिलेले असतील. ओके, हा M2 ला इकडे लिहिला, डेल टी एफ ला इकडे, तर M2 बरोबर के एफ इंटू W2 इंटू डेल टी एफ इंटू W1. इन केस वेट जर ग्रॅममध्ये दिले असतील तर काय करायला सांगितलं होतं? इथं डिवाइड बाय 1000 करणार तो वरती येईल. त्यामुळे काय होईल? डेल टी एफ इज इक्वल टू, इथं डेल टी एफ इज इक्वल टू, इथं 1000 डिवाइड केलेलं वरती आलं, के एफ इंटू 1000 इंटू W2 डिवाइड बाय M2 इंटू W1. आणि फायनली जर M2 ला इकडे आणला तर इक्वेशन बनेल M2 इज इक्वल टू 1000 के एफ इंटू W2 डिवाइड बाय डेल टी एफ इंटू W1. म्हणजे जे मागच्या लेक्चरमध्ये मागच्या पार्टमध्ये आपण केले ना तेच इथं सेम, फक्त इथं फ्रीजिंग पॉईंट म्हणजे फ्रीजिंग पॉईंट कमी होतोय म्हणून त्याला म्हटलं आपण डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट, आणि बॉइलिंग पॉईंट तिथं वाढतोय म्हणून त्याला म्हटलं होतं आपण इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट. बघा की डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट पूर्वी काय व्हायचं, ऑटोमोबाईल्समध्ये गाड्या ज्या आहेत त्या गाड्यांच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे आपण कूलंट यूज करतोय. बऱ्याच वेळा कूलंट वॉटर म्हणून यूज केलं जायचं, वॉटर यूज करायचो आपण कूलंट म्हणून. बट इन कोल्ड रिजन म्हणजे जिथं टेम्परेचर कमी असते अशा देशांच्या मध्ये जसं ब्रिटन आहे किंवा आईसलँड्स आहेत. ओके, तर त्या देशांच्या मध्ये टेम्परेचर कमी असणार आहे आणि जे कूलंट आपण यूज केलं आहे रेडिएटरमध्ये ते काय होणार, फ्रीज होणार. आणि फ्रीज झालं तर ते कूलंट यूजमध्ये येणारच नाही. बरोबर आहे. त्यामुळे बऱ्याच वेळा कूलंट्स जे आहेत त्याच्यामध्ये ग्लायकॉल वगैरे यूज करायचे. ग्लायकॉल हा सोल्यूट आहे, तो यूज केल्यामुळे फ्रीजिंग पॉईंट जो आहे वॉटरचा तो कमी व्हायचा. फ्रीजिंग पॉईंट जो आहे वॉटरचा तो काय व्हायचा, कमी व्हायचा. फ्रीजिंग पॉईंट कमी व्हायचा म्हणजे एक्झॅक्टली काय व्हायचं, जे रेग्युलर वॉटर आपलं कितीला फ्रीज होते बरं, 0 डिग्री सेल्सिअसला. पण त्याच्यामध्ये ग्लायकॉल ॲड केल्यावर तुम्हाला माहिती आहे फ्रीजिंग पॉईंटमध्ये डिप्रेशन येतंय, फ्रीजिंग पॉईंट कमी होतोय. कुणाचा फ्रीजिंग पॉईंट कमी होतोय, सोल्युशनचा, सॉल्वंटपेक्षा कमी असतोय. त्यामुळे आता जे सोल्युशन बनवलंय ते -4 -5 डिग्री सेल्सिअसला फ्रीज होणार. त्यामुळे जरी टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअसला पोहोचलं तरी रेडिएटरमधलं पाणी काय होणार नाही, फ्रीज होणार नाही. बरोबर आहे. सेम वे सॉल्टिंग ऑफ रोड तुम्हाला माहिती आहे बऱ्याचशा आईसलँड्समध्ये काय होतंय, आईसलँड्स जे आहेत तिथं रस्ते जे आहेत त्याच्यावर बर्फ पडणार, आणि जेव्हा बर्फ पडणार तेव्हा बर्फावरून तर गाड्या आपण ड्राईव्ह नाही करू शकत. त्यामुळे जो रोडवरचा बर्फ आहे तो वितळण्यासाठी त्याच्यावर बऱ्याच वेळा सॉल्ट टाकलं जाते. आता सॉल्ट टाकल्यामुळे काय होतंय, बर्फ जो आहे तो कशाचा आहे, प्युअर वॉटरचा. आता तो का फ्रीज झालाय, टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस आहे. त्याच्यावर सॉल्ट टाकल्यावर काय बनणार, वॉटर प्लस सॉल्ट सोल्युशन बनणार. आणि सोल्युशनचा फ्रीजिंग पॉईंट काय असणार, 0 पेक्षा कमी असणार. आणि जर समजा रोडवरचं टेम्परेचर 0 असेल तर त्याच्यावर सॉल्ट टाकल्यावर
ते जे सोल्युशन बनतं आहे त्याचा फ्रीजिंग पॉईंट 0पेक्षा कमी असल्यामुळं ते जे रोडवर पडलेला आईस आहे ते वितळणार आणि वितळल्यावर ते वाहून जाणार. बरोबर आहे. याला आपण सॉल्टिंग ऑफ रोड म्हणतोय. तर असे काही ॲप्लिकेशन पण आहेत जे आपण डे टू डे लाईफमध्ये फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशनचे यूज करतोय. ओके students, I just want to tell you one more thing. Since from last 2 weeks I am seeing that few of you are not watching videos. I am using YouTube, and in that when I analyzed views by you, what happens, some of students watch video for 5 minutes, 8 minutes or 10 minutes, okay, not complete. Actually these videos are made for you only, okay, and we are carrying you, your parents and teacher, okay, both have same role, okay. They just want to see you successful. So all teachers are taking efforts for you only, okay, just like your parents also, okay. And please don't waste their efforts. Watch these videos, okay, and please do your homework, don't copy. I'm requesting. See, this is very important and this can be serious for you. If you waste time, it will not affect us, okay, it will affect your career. So this is my request to all students. Please watch all videos. After all, you all are at home, okay, you have lot of free time. Watch videos 2-3 times, okay, prepare them well, okay, at least 3-4 topics amongst all. If you prepare perfectly, okay, after lockdown it will be bit tension free for you, okay. त्यामुळे प्लीज हा रिक्वेस्ट आहे, जरा लक्षात घ्या. 12वीचं वर्ष आहे, ओके. पेरेंट्स ऑल्सो प्लीज आस्क युअर स्टुडंट्स टू watch video and complete their homeworks, okay. Most of students are doing well, okay, almost 50-60% students जे आहेत ते चांगलं करायलेत होमवर्क वगैरे, but some are not doing, okay. So please do it. Have a nice time. Thank you.